नमस्कार मित्रांनो, अभिनेता अक्षर कोठारी म्हटलं की समोर चेहरा येतो तो म्हणजे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील शांतनू. अक्षर कोठारी हा शांतनूच्या भूमिकेत घराघरात पोहोचला. तब्बल 3 ते 4 वर्ष त्याने शांतनूच्या भूमिकेत प्रेक्षकांचे भरभरून निखळ मनोरंजन केले. अक्षर कोठारी व अभिनेत्री पूजा बिरारीची ही मालिका मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका म्हणून नावारूपाला आली. अक्षर कोठारी हा घटस्फोटित असून तो दुसऱ्यांदा लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना सतत लागली असते. परंतु आता अभिनेता अक्षर कोठारीने चाहत्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती. पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. अभिनेता अक्षर कोठारी व अभिनेत्री पूजा बिरारी हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमात असल्याची चर्चा सतत सोशल मीडियावर रंगलेली असते. मात्र आता या दोघांनी प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेत्री पूजा बिरारीने देखील याआधी अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये सर्वोत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. तसेच अक्षर कोठारी हा देखील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो अभिनेत्री ईशा केसकरसोबत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत काम करताना दिसत आहे. अक्षरची ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच उतरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली असून प्रेक्षकांनी ही मालिका डोक्यावर उचलून धरली आहे. अक्षरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तो अभिनेत्री पूजा बिरारीशी लवकरच लग्नबंधनात अडकणार. 2025 या वर्षाच्या शेवटी तो चाहत्यांना सुखद धक्का देणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारी व अभिनेता अक्षर कोठारी यांची जोडी खऱ्या आयुष्यात देखील एकत्र यावी अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. अक्षर कोठारीची पहिली बायको अभिनेत्री मानसी नाईक ही काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या लग्नबंधनात अडकली आहे. अक्षर कोठारी हा मराठी विश्वातील आघाडीचा अभिनेता असून अनेक अभिनेत्र्या त्याच्यावर फिदा आहेत. परंतु अक्षर हा फक्त आणि फक्त अभिनेत्री पूजा बिरारीवरच प्रेम करत असून हे खऱ्या आयुष्यात देखील आता लग्नबंधनात अडकणार आहेत. तर तुम्हाला या दोघांची जोडी पती पत्नीच्या रूपात पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.